हॅलो मित्रांनो, माझे नाव आहे आशिष आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नेटवर्क 3DC विजेची उडक ह्या टॉपिकवर टॉप 20 क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो. आणि हे 20 क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण हे 20 क्वेश्चन महापारेषण आणि महावितरणसाठी खूप कामी येणार आहेत. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन बघण्याच्या अगोदर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, हार्ड ड्रॉन बेअर कॉपर कंडक्टरच्या ब्रिटानिया जॉईंट करताना बेंडिंग अँगल किती अंशाचा ठेवला पाहिजे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो बी 90 डिग्री. यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, ब्रिटानिया सरळ जॉईंटचा उपयोग कशासाठी होतो? याचे आन्सर आहे मित्रांनो ए कंडक्टरची ताणशक्ती वाढवण्यासाठी. यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, मॅरिट जॉईंटचा उपयोग कुठे केला जातो? याचे आन्सर आहे मित्रांनो डी स्ट्रेंडेड कंडक्टरची लांबी वाढवण्यासाठी. यानंतर आहे चौथा क्वेश्चन, ब्रिटानिया जॉईंटवर ताण पडू नये म्हणून अनिल्ड कॉपर कंडक्टरच्या जॉईंटचा बेंडिंग अँगल किती ठेवला पाहिजे? याचे आन्सर आहे मित्रांनो डी 90 डिग्री. यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, कंडक्टरच्या जॉईंटला सोल्डरिंग का करावी लागते? याचे आन्सर आहे मित्रांनो ए वाहकता व यांत्रिक शक्ती वाढवण्यासाठी. यानंतर आहे सहावा क्वेश्चन, टिनम सोल्डरिंगमध्ये लेड आणि टीन यांचे प्रमाण किती असते? याचे आन्सर आहे मित्रांनो बी 50% प्रत्येकी. यानंतर आहे सातवा क्वेश्चन, ॲल्युमिनियम कंडक्टरला फेरूल जोडून जॉईंट करवायच्या झाल्यास त्यांच्या सोल्डरिंगसाठी कोणता फेरूल वापरावा? याचे आन्सर आहे मित्रांनो ए कॉपर फेरूल. यानंतर आहे आठवा क्वेश्चन, फाईन सोल्डरमध्ये लेड आणि टीन यांचे मिश्रण किती असते? याचे आन्सर आहे मित्रांनो सी 90% टीन आणि 10% लेड. यानंतर आहे नववा क्वेश्चन, जॉईंटवर सोल्डरिंग करण्यापूर्वी जॉईंट कशाच्या सहाय्याने स्वच्छ करणे योग्य असते? याचे आन्सर आहे मित्रांनो बी सँड पेपरने घासून. यानंतर आहे दहावा क्वेश्चन, इलेक्ट्रिशियन सोल्डरमध्ये टीन व लीड यांचे मिश्रण किती असते? याचे आन्सर आहे मित्रांनो बी 60% टीन आणि 40% लीड. यानंतर आहे 11वा क्वेश्चन, ॲल्युमिनियमच्या सोल्डरिंगसाठी कोणता सोल्डर वापरतात? याचे आन्सर आहे मित्रांनो सी अल्का पी सोल्डर. यानंतर आहे 12वा क्वेश्चन, इलेक्ट्रिशियन सोल्डरचा वितरण बिंदू मेल्टिंग पॉईंट किती असते? याचे आन्सर आहे मित्रांनो ए 185 डिग्री सेल्सिअस. यानंतर आहे 13वा क्वेश्चन, टीन बर्न सोल्डरचा उपयोग कोठे केला जातो? याचे आन्सर आहे मित्रांनो सी फाईन सोल्डरिंगमध्ये. यानंतर आहे 14वा क्वेश्चन, ॲल्युमिनियम सोल्डरचा मेल्टिंग पॉईंट किती असतो? याचे आन्सर आहे मित्रांनो डी 170 डिग्री सेल्सिअस ते 215 डिग्री सेल्सिअस पर्यंत. यानंतर आहे 15वा क्वेश्चन, प्लंबर सोल्डरमध्ये लेड आणि टीन यांचे मिश्रण किती असते? याचे आन्सर आहे मित्रांनो ए 35% टीन आणि 65% लेड. यानंतर आहे 16वा क्वेश्चन, कार्बन टाईप रजिस्टरमध्ये रेजिस्टिव्ह पदार्थ म्हणून कशाचा वापर करतात? याचे आन्सर आहे मित्रांनो सी वरीलपैकी दोन नाही, कार्बन आणि ग्राफाइट दोन्हीचा उपयोग करतात किंवा वापर करतात. यानंतर आहे 17वा क्वेश्चन, इलेक्ट्रिशियनच्या सोल्डरिंगसाठी कोणता फ्लक्स योग्य असतो?
याच्या आन्सर आहे मित्रांनो बी रेझिन. यानंतर आहे 18 क्वेश्चन. एम्बियंट टेम्परेचर वाढले असता कंडक्टरची करंट वाहून नेण्याची क्षमता कशी असतो? याचा आन्सर आहे मित्रांनो सी कमी होते. यानंतर आहे 19वा क्वेश्चन. बेअर कंडक्टर हे कशासाठी वापरतात? याचा आन्सर आहे मित्रांनो सी ओव्हरहेड वायरिंगसाठी. यानंतर आहे 20वा क्वेश्चन आणि हा लास्ट क्वेश्चन आहे. एक कंडक्टर असलेल्या वायरला काय म्हणतात? याचा आन्सर आहे मित्रांनो बी सिंगल स्ट्रँड वायर. मित्रांनो हे 20 क्वेश्चन तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट होते आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. आणि तुम्हाला खरंच महापारेषण आणि माहितीमध्ये लागायचे असेल तर नक्कीच करा.